आई वडिलांचं छत्र गमावल्यानं ती मानसिक रुग्ण झाली। भाऊ आणि ती दोघेच घरात राहायचे। एक दिवस भाऊ आणि त्याचे मित्र घरी आले। घरी जेवण नसल्यानं भाऊ मित्रांसाठी जेवण आणायला बाहेर गेला आणि होत्याचं नव्हतं झालं। दारूच्या नशेत असलेल्या मित्रांनी घरामागच्या झुडपात नेऊन तिची आबरू लुटली। शोधाशोध केल्यानंतर रात्री 2च्या सुमाराला बहीण झुडपात जखमी अवस्थेत सापडली। तिला रुग्णालयात नेण्यात आलं, पण दुसरा दिवस उजाडेस्तोवर भावाच्या जीवाला घोर लागला होता। सकाळी जेव्हा बहिणीने सगळा प्रकार सांगितला तेव्हा त्याचा मैत्रीवरून विश्वासच उडाला। खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली। तपास सुरू केला आणि शनिवारी रात्री हे आरोपी तरुण कानशिवणी भागात सापडले। पळून गेलेल्या या तरुणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। अनुप उर्फ गुड्डू परिहार आणि चंद्रकांत निलाखे अशी या आरोपींची नावं। हे दोन्ही आरोपी कुख्यात गुंड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आम्ही आरोपितांचा शोध घेतला। ते आरोपी त्यांना माहिती होतं की असा प्रकार केल्यामुळे त्यांना पकडण्यात येईल। ते फरार झाले होते। कानशिवणी म्हणून बार्शी बोरगाव मंजूच्या हद्दीत कानशिवणी आहे, तिकडे ते आरोपी आहे। ते त्याच्या मावशीच्या घरी तिकडे लपून बसला होता। तिकडून आम्ही आमची टीम सगळे जाऊन त्यांना अटक केली आणि सध्या आरोपी अटक आहे। मुलीची मेडिकल वगैरे होऊन पुढील तपास सुरू आहे। पीडित तरुणीवर सध्या अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अकोला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।